स्कॉलरशिपमधला आता सेकंड धडा. 5 अंकापर्यंतच्या संख्येचे वाचन व लेखन. तुम्हाला ते येते की नाही? 2 संख्येचं वाचन तर माहितीच. हे किती येतं? 11. 3 संख्या म्हणजे 121. 4 अंकी संख्या म्हणजे त्याच्या अलीकडे आणखी एक संख्या लावली मी, 2121. आता 5 अंकी संख्या त्याच्या अलीकडं आणखी एक संख्या. मग याला काय म्हणायचं? बघ, 5 अंकी संख्याचं आपण आधी हे करू. दुसरी संख्या घेऊ आपण, 62. ही काय झाली? युनिट. ही टेन्स. ही 100. ही 1000. ही 10,000. आपण आता तुला मी पुढच्या बी शिकवल्या 10,000, नंतर लॅक, 10 लॅक सगळं झालं आपलं. आता युनिट म्हणजे एकक, दशक, शतक, हजार आणि हजार. मग याच्यावर तुम्हाला काय करतो आपण? मोठी संख्या. आता तुला एक मोठी संख्या देते मी. आता हे 5 अंकापर्यंतच आहे तुम्हाला चौथीला, तरी पण तुम्हाला ही संख्या वाचून दाखव. आता काय करायचं? 1 2 3 इथं कॉमा, मग 1 2 सोडले की कॉमा. आता वाच. हे काय बघ, 53,242. तुला म्हणजे लॅक पूर्ण येतात. आता आपल्याला फक्त 5 अंकी आहेत. आता तुम्हाला एकक म्हणजे काय? युनिट म्हणजे काय? 30 संख्या. 1. टेन्स म्हणजे 10. 100 म्हणजे 100. 1000 म्हणजे 1 वर 4 शून्य. आणि 10,000 म्हणजे 10 वर 3 झिरो. येते की नाही तुम्हाला? आता याच्यामध्ये आपल्याला इथं दिलं तुम्हाला 1 दशक बरोबर 10 एकक, 1 शतक बरोबर 10 दशक म्हणजे 100 एकक. त्यांचं वाचन कसं असते? आता वाचन आता तुम्हाला ही 1 दशक म्हणजे काय? 10. यालाच काय वाचू शकतो आपण? ही पूर्ण संख्या आपण युनिटमध्ये बी घेऊ शकतो, म्हणजे 10 एकक घेऊ शकतो की नाही? आता मी हे 100 दिलं. 100ला पूर्ण युनिटमध्ये घ्यायचं म्हणल्यावर काय राहील? आता ही 100 ही पूर्ण संख्या आपण युनिटमध्ये बी घेऊ शकतो. याला 100 एकक बी म्हणू शकतो. म्हणजे हे तुम्हाला वाचन काय सांगितले त्यांनी? वेगवेगळ्या प्रकारले. आपण आता 1 दश हजार याला आपण वाचन कसं करू शकतो? याला वाचन 10,000, 100 शतक, 1,000 दशक आणि 10,000 एकक. असे तुला वेगवेगळ्या प्रकारे वाचनसुद्धा करता आले पाहिजे. आता याच्यामध्ये दुसरा भाग काय दिला? पाव, अर्धा, पाऊण. सव्वा दिला का? नाही. पाव, अर्धा, पाऊण. आता मला सांग, पाव, अर्धा, पाऊण म्हणजे काय? आता ही पूर्ण पोळी आहे किंवा पूर्ण पोळीमध्ये घेऊ आपण. ही अर्धी, हे की नाही? म्हणजे ही काय झाली तुझी? भाग केला की 2, अर्धाचा 1 भाग होतो. अर्धा. हे किती झाला? अर्धा. आता पाव भाग म्हणजे काय? याचा पुन्हा अर्ध्यातला आपण अर्धा केला तर तो काय होतो? पाव होतो की नाही? आता पाऊण म्हणजे काय? अर्धा आणि पाव मिसळून आपला भाग काय झाला? पाऊण झाला की नाही? पाऊण. आता मग मला सांग, आपण 100 रुपये घेतले. 100 रुपयाचे अर्धा किती होतो? हा 100 हा काय झाला? पूर्ण. आता 100 रुपयाचा अर्धा किती होतो? 50. शब्बाश. त्याचा पाव किती होतो? 25. आणि या दोघांचं मिळून आपल्याला कोणता भाग येतो मग? पाऊण. कोणत्या बी गोष्टीचं आपण आधी अर्धा, आधी पाव आणि या दोघांची बेरीज केली तर आपल्याला पाऊण भेटते. तसं मग आता आम्हाला एक्झाम्पल सांग. तुला 1000चं सांगितलं त्यांनी. कितीचं? 1000चं. मग हे 1000 समजा रुपयामध्ये, तुम्हाला लेकरांना रुपयामध्ये कळते. आता हे 1000 रुपये. 1000 रुपयाचे अर्धे किती झाले? 500. 500तले अर्धे किती झाले? म्हणजे पाव भाग निघते आपला. 500तला अर्धा पाव भाग किती? 250. 500 आणि 250 मिळून किती होतात? सांग. हे अर्धा प्लस पाव भाग म्हणजे पाऊण म्हणजे किती झाले? 750. कळालं का?
असं प्रत्येक गोष्टीचं कोणत्या बी तुला आलं पाहिजे. हे तुम्हाला पाव, अर्धा, पाऊण याच्यामध्ये काय काय आहे मग संख्येचं वाचन आणि त्याचा पाव भाग, अर्धा भाग, पाऊण भाग तुला आलाच पाहिजे. आता आपण पुढच्या याच्यामध्ये काय करू, स्वाध्याय घेऊ.